मित्रांनो, नुकताच जिल्हा सत्र न्यायालय भरतीचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे. त्यामध्ये कनिष्ठ लिपिक, शिपाई आणि हमाल अशा प्रकारच्या पदांचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये जे काही आहे नोटीस त्यांनी दिलेली आहे. तर ती नोटीस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नोटीस डेटेड 25/7/2024 रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट अँड लिस्ट एलिजिबल कॅन्डिडेट्स. तर मित्रांनो, ही नोटीस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर पहा, ही नोटीसमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदाच्या स्क्रीन टेस्टची सुधारित अंतिम उत्तर तालिका वैध हरकती विचारात घेऊन दिनांक 26/7/2024 ते 2/8/2024 या कालावधीत उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. तर 26/7/2024 ते 2/8/2024 या तारखेपर्यंत त्या ठिकाणी ती जी काही तुमची काय आहे अंतिम उत्तर तालिका तुम्हाला दिसणार आहे. कशामध्ये? तुमच्या लॉगिनमध्ये तुम्ही लॉगिन केल्याच्या नंतर. परंतु बऱ्याच मुलाचं या ठिकाणी म्हणणं आहे, की लॉगिन होत नाही. तर काही इश्यू आहे टेक्निकल, त्याच्यामुळे लॉगिन होत नाही. परंतु आता तुम्ही लॉगिन करून पहा, लॉगिन होत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, ही जी काही लिंक आहे, ती लिंक असणार आहे. यावर क्लिक करून तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी तुमचं जे काही अंतिम उत्तर तालिका तुम्हाला पाहायची, आयडी पासवर्ड तुम्हाला टाकून. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने हे काय करायचं आहे, पाहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांसाठी सूचना नजीकच्या भविष्यात दिली जातील. याचा अर्थ असा आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, की टायपिंगची परीक्षा आता कधी होणार आहे आणि किती वेळ त्याला मिळेल. तर यांनी सांगितलेलं पाहिजे स्पष्ट, की काही दिवसामध्येच तुम्हाला या ठिकाणी सूचना दिल्या जातील. कशा संदर्भात? टायपिंगच्या संदर्भामध्ये. तर या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे, की मित्रांनो, ही जी काही टायपिंगची परीक्षा आहे, पहा या ठिकाणी टायपिंगची परीक्षा तुमची होईल जास्तीत जास्त 10 ते 12 दिवस. हे जे जास्त सांगत आहे मी, तरी जास्तीत 12 दिवसामध्ये 10 ते 12 दिवसामध्ये ह्या ठिकाणी टायपिंगची परीक्षा डायरेक्ट होतील, म्हणजे परीक्षा व्हायला सुरुवात होईल. शेड्यूल लवकरच येईल आता 2-4 दिवसामध्ये. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे 10 ते 12 दिवसच या ठिकाणी केवळ आणि केवळ शिल्लक असणार आहेत आणि तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची आहे. आणि तुम्हाला वाटत असेल, की ज्या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे, त्या ठिकाणी कट ऑफ कमी लागलेला आहे किंवा कट ऑफ जास्त लागलेला आहे. परंतु माझा शेवटी नंबर आलेला आहे आणि बरेच विद्यार्थी माझ्या समोर आहेत. तर माझा नंबर हा पुढे लागू शकतो का? कारण जागा ह्या कमी आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा पडू शकतो, साहजिकच आहे. परंतु ह्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, की मित्रांनो, समोरचा व्यक्ती समजा उदाहरणार्थ 40 पैकी 1 नंबरच्या विद्यार्थ्याला 37 जरी मार्क असले आणि सर्वात शेवटी तुम्ही असेल आणि तुमचा कट ऑफ 22 जरी लागला असेल, तरी तुम्हाला ह्याचे मार्क बघत बसायची काही गरज नाही सध्याच्या वेळेला. त्याला 40 पैकी 40 जरी असले, तर आपल्याला काही घेणं-देणं नाही. तुमचं नाव आलं ना ह्याच्यामध्ये फायनल यादीमध्ये, फायनल कट ऑफमध्ये, बस. आता फक्त तुमचं एकच टार्गेट आहे, की तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता टायपिंग करायची आहे आणि टायपिंग आहे तुमची एकूण 40 मार्काची आणि 40 पैकी तुम्हाला आता चांगल्या प्रकारे मार्क घ्यायचे आहेत. कारण बरेच विद्यार्थी हे टायपिंगमध्ये धडाधड बोल्ड क्लीन झाल्यासारखे पडत असतात. त्याच्यामुळे डायरेक्ट फोकस आपला हा त्या कट ऑफवर नसून आपला फोकस आता फक्त असला पाहिजे कशावर? टायपिंगवर. टायपिंगवर जास्तीत जास्त तुम्हाला फोकस करायचा आहे. मग आता डायरेक्ट धडाधड कोणतेही पॅसेज टाइप केल्यानं आपली ॲक्युरसी वाढते का? स्पीड वाढते का? फायदा होतो का? ह्या गोष्टी देखील लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे ना. जर आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि डायरेक्ट धडाधड विदाऊट मार्गदर्शनचं कशाही पद्धतीने टायपिंग जर केली, तर आपली ॲक्युरसी वाढणार नाही. त्याच्यानंतर स्पीड वाढणार नाही. पॅसेज देखील काही ठिकाणी कव्हर होणार नाहीत. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे पहा, सर्व मार्गदर्शन तर आपण प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला देत असतो, तुमच्या समस्या सोडवत असतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आमच्याकडून आम्ही काय केलेलं आहे पहा, सिलेक्शन व्हावं यासाठी आणि तुमचं जे काही टायपिंगबद्दल जे काही तुमची निगेटिव्हनेस ते संपवावं यासाठी आपण पॅसेज तयार केलेले आहेत पहा. मराठीचे आणि इंग्रजीचे पॅसेज असे टोटल 80 पॅसेज तयार केलेले आहेत आणि ते पॅसेज तुम्हाला जर घ्यायचे असतील, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, ते पॅसेज बाय करू शकता. 100% येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला ते पॅसेज उपयुक्त ठरतील. कारण हे डिस्ट्रिक्ट लेव्हलची जी काही एक्झाम होणार टायपिंगची, त्या दृष्टिकोनातूनच आपण सर्व पॅराग्राफ या ठिकाणी तयार केलेले आहेत. अजून तुमच्या काही समस्या असतील, तर बिनधास्त तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो. आणि फास्ट लवकरात लवकर अपडेट आणि पी स्वरूपामध्ये डाटा घेण्यासाठी टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता.